आज तारीख आहे 3 जानेवारी 2024. चला तर मग आजचे महत्त्वाचे करंट अफेअर बघूया. आपण जे करंट अफेअर डिस्कस करतो ते राज्यसेवा प्री म्हणजे आता 2025पासून बघा राज्यसेवा मेन्स डिस्क्रिप्टिव्ह टाईप होणार आहे बघा. तर राज्यसेवा प्रीसाठी ह्याच्या मागे कसं विचारलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये करंट अफेअर. परत MPSC जे कंबाईनमार्फत एक्झाम होतात प्री आणि मेन्स त्याच्यासाठी कसं करंट अफेअर विचारलेलं आहे किंवा सरळ सेवा एक्झाम जे होतात त्यासाठी कसं करंट अफेअर विचारण्यात आलेलं आहे त्या सर्वांचा अभ्यास करून संभाव्य कसं येऊ शकतं त्या दृष्टिकोनात आपण लोकसत्ता पेपरमधलं करंट अफेअर डिस्कस करत आहोत बघा. म्हणजे सर्व एक्झामला उपयोगी यावं या दृष्टिकोनात आपण हे करंट अफेअर डिस्कस करत आहोत. मागे जे आतापर्यंत एक्झामला करंट अफेअर विचारण्यात आलेलं आहे कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा, तर या मागच्या क्वेश्चन पेपर बेसवरच येणाऱ्या एक्झाममध्ये कसं क्वेश्चन येऊ शकतात त्या दृष्टिकोनात आपण करंट अफेअर डिस्कस करत आहोत. चला तर मग आज पहिली न्यूज बघूया. मनोधैर्य योजनेचा विस्तार. तर मनोधैर्य योजना कशा संबंधित आहे तर अत्याचार, लैंगिक शोषण तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलेला अर्थसहाय्य तसेच पुनर्वसन करणे यासाठी योजना सुरू करण्यात आली होती. त्याचं नाव काय? मनोधैर्य योजना. तर आता या योजनेत ॲसिड हल्ल्याप्रमाणेच ज्वालाग्राही किंवा ज्वलनशील पदार्थाच्या पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक जो कायदा आहे या कायद्यानुसार पोलिसांच्या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या 18 वर्ष वयोगटातील पीडितेसहित या विस्तारित योजनेचा लाभ देण्यात येणार आहे बघा. ॲसिड हल्ल्यात बळी पडलेला जेवढी किंवा ती जखमी झालेल्यांना जेवढी आर्थिक मदत दिली जाते तेवढीच मदत आता ज्वालाग्राही किंवा ज्वलनशील पदार्थांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना देण्यात येणार आहे. तर ज्वालाग्राही पदार्थांच्या हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास अशा पीडित व्यक्तीला 10 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. त्यातील 25% धनादेश बघा तात्काळ देण्यात येतो. त्यात बघा वैद्यकीय खर्चासाठी 30,000 रुपयांचा समावेश असतो. उर्वरित 75% रक्कम पीडितेच्या नावे बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजे उर्वरित 75% रक्कम पीडितेच्या नावे बँक खात्यात 10 वर्षासाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. विश्व मराठी संमेलन. तर विश्व मराठी संमेलन विषयी माहिती बघूया आपण. विश्व मराठी संमेलन बघा राज्य शासन गेल्या वर्षीपासून आयोजित करत आहे. तर हे विश्व मराठी संमेलन 27 ते 29 जानेवारी दरम्यान मुंबई परिसरात होणार आहे. 2024साठी 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बघा राज्य शासनाकडून. जगभर विखुरलेल्या मराठी जणांसाठी जागतिक मराठी अकादमी 2004पासून जागतिक मराठी संमेलन भरवते बघा. कोण भरवते? जागतिक मराठी संमेलन मराठी अकादमी भरवते. संमेलनाचा रूपरेखा आणि आयोजन याची जबाबदारी मराठी भाषा विभागाच्या अधीनस्थ राज्य मराठी विकास संस्थेवर आहे. तर उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा परस्परांशी संवाद होण्यासाठी इन्व्हेस्टर मीट्सचे आयोजन करण्यात येणार आहे. हे जे विश्व मराठी संमेलन होणार आहे या संमेलनाला कोणी साहित्यिक अध्यक्ष असणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री या संमेलनाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. उद्देशिका संविधानाचे तत्त्वज्ञान बघा. उद्देशिकेवर आपल्याला कंबाईनमध्ये राज्यसेवेमध्ये भरपूर क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत बघा. त्याविषयी आपल्याला आलेलं आहे पेपरमध्ये. बघूयात महत्त्वाचे पॉईंट काय आहेत ते. तर साम्राज्यवादाविरोधातील राजकीय संघर्ष आणि सामाजिक सुधारणांचा लढा यातून उत्क्रांत झालेल्या मूल्यांनी भारतीय संविधानाची पायाभरणी केलेली आहे. तर बघा आम्ही भारताचे लोक या शब्दांनी उद्देशिकेचा सुरुवात होते बघा. तर उद्देशिकेत संविधानाचे तत्त्वज्ञान आहे. दिवंगत विधिज्ञ नानी पालखीवाला यांनी उद्देशिकेला संविधानाचे ओळखपत्र असे म्हटले होते बघा.
तर संविधान सभेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 17 ऑक्टोबर 1949 रोजी चर्चेला घेण्यात आलेली होती बघा उद्देशपत्रिका. तर संविधानाच्या एकूण तरतुदींशी म्हणजे संविधानात ज्या काही तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या तरतुदींशी सुसंगत राहावी म्हणून ती शेवटी चर्चेला घेण्यात आल्याचे संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते बघा. तर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच ब्रिटिशांनी केलेल्या 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारलेले कुजलेले संविधान असल्याची जळजळी टीका भद्रेश्वर प्रसाद यांनी केलेली होती बघा. 1928च्या जे मोतीलाल नेहरू समिती होती त्या समितीच्या अहवालात धर्मस्वातंत्र्य नमूद करण्यात आलेले होते बघा. तर 1931च्या कराची अधिवेशनात मूलभूत अधिकारांचा ठराव संमत करण्यात आलेला होता. त्यात धर्मस्वातंत्र्य हे व्यक्तीला असेल तथापि सरकार धर्माबाबत तटस्थ असेल असे म्हटले होते. तर पाकिस्तानची जी उद्देशपत्रिका आहे त्याच्यात अल्लाहचे स्मरण, जिन्नाप्रती कृतज्ञता आणि इस्लामी सामाजिक न्यायावर आधारित असे उल्लेख करण्यात आलेले आहेत बघा त्यांच्या उद्देशपत्रिकेत. तर आपल्या राज्यघटनेत बघा H.V. कामत यांनी उद्देशपत्रिकेच्या प्रारंभी ईश्वराला स्मरावे अशी सूचना केलेली होती. त्यासाठी बघा इन द नेम ऑफ गॉड या शब्दांची भर घालावी अशी दुरुस्ती सुचवली होती बघा. पण राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये पदाची शपथ घेताना ईश्वर साक्ष आणि गंभीरतापूर्वक हे दोन्ही पर्याय व्यक्तीला असल्याची नोंद केलेली होती. तर 41 विरुद्ध 68 मतांनी ईश्वराला उद्देशपत्रिकेत समावेश करण्याच्या सूचनेचा पराभव झाला होता बघा. तर शिबन-लाल सक्सेना यांनी ईश्वरासोबतच गांधीजींचे नाव उद्देशपत्रिकेच्या प्रारंभी टाकावे अशी सूचना केली होती. पण यातील कोणताही उल्लेख आपल्या राज्याच्या उद्देशपत्रिकेत करण्यात आलेला नाही. आपली जी उद्देशपत्रिका आहे किंवा राज्यघटना आहे ती धर्मनिरपेक्ष आहे बघा. पण पाकिस्तानच्या उद्देशपत्रिकेत अल्लाहचे स्मरण, जिन्नाप्रती कृतज्ञता आणि इस्लामी सामाजिक न्यायावर आधारित देश असे उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. भारतीय न्याय संहितेतील तरतुदींना वाहतूकदारांचा विरोध आपण काल डिस्कस केलं होतं, पण आता नवीन पॉईंट आहेत ते बघूया. केंद्र सरकारने जो कायदा आणलेला आहे त्या कायद्याविरोधात बघा देशभर ट्रक चालक संघटनांनी आणि बस चालक संघटनांनी संप पुकारलेला आहे बघा. ब्रिटिश सरकारच्या काळात जो भारतीय दंड संहिता म्हणजे IPC कायद्यात बदल करून केंद्र सरकारने नुकतीच भारतीय न्याय संहिता आणलेली आहे बघा. नव्या कायद्यानुसार आता हिट अँड रन प्रकरणातील शिक्षेचा कालावधी वाढलेला आहे. अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या चालकाला IPCच्या कलम 304A नुसार केवळ 2 वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती बघा अगोदर, म्हणजे इंग्रजांच्या काळात करण्यात आलेल्या कायद्यात, आणि त्याला जामीनही मिळत होता. पण नव्या कायद्यानुसार बघा अपघात झाल्यावर वाहनचालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 7 लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आलेली. जे वाहनचालक अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जातात व पोलिसाची अपघाती माहिती देतात त्यांना शिक्षेत थोडाफार दिलासा मिळणार आहे बघा. जर अपघातग्रस्त चुकीच्या पद्धतीने वाहनासमोर आला किंवा नियमाचे उल्लंघन करून रस्ता ओलांडत असेल तर वाहनचालकांना 10 ऐवजी 5 वर्षाची शिक्षा आणि दंडात्मक कारवाई अशी तरतूद करण्यात आली आहे. तर AIMTCचे म्हणणे काय आहे तर अनेक हिट अँड रन प्रकरण आहेत त्यामध्ये वाहनचालकाने अपघात झाल्यानंतर जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने पळून जात नाही तर तिथं संतप्त जमाव जो असतो स्थानिक रहिवासी जे असतात ते त्यावेळेस ड्रायव्हरला मारहाण करतात, त्यामुळे ते त्या भीतीने पळून जातात असं त्यांचं म्हणणं आहे. तर जे एकूण रस्ते अपघात होतात त्यापैकी 30%हून अधिक अपघात हिट अँड रन प्रकरणाचे आहेत बघा. पण जे हिट अँड रन प्रकरणात अपघात झाले त्यात केवळ 10% चालकावर गुन्हे दाखल होतात बघा. बघा इथं बांगलादेशात न्यूज आहे. बांगलादेशातील सूक्ष्म वित्तपुरवठा चळवळीचे जनक, ग्रामीण बँकचे संस्थापक आणि लाखो बांगलादेशांना दारिद्र्यातून मुक्त करणारे म्हणून 2006मध्ये शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरलेले अर्थशास्त्रज्ञ महमूद युनूस यांना त्यांच्या ग्रामीण टेलिकॉममध्ये कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 6 महिन्यांची कैद आणि 30,000 टाका दंड अशी शिक्षा फरमावण्यात आलेली आहे.
चिल्का सरोवर कुठं आहे तर ओडिसामध्ये. तर चिल्का हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बघा. कुठले? आशियातील सर्वात मोठे. यंदा बघा रब्बीच्या हंगामातील पेरण्यामध्ये 11% घट झालेली आहे. त्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र किती आहे तर 53,96,669 हेक्टर आहे बघा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठं होणार आहे? पुणे येथे. तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेत 7 मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आलेली आहे. कोणते चित्रपट आहेत तर वल्ली दिग्दर्शक कोण आहेत? मनोज शिंदे. स्थळ दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर. बेहरा दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर. श्यामची आई दिग्दर्शक सुजय ढहाके. नाळ भाग 2 दिग्दर्शक सुधाकर रेड्डी. आणि छबिला दिग्दर्शक अनिल अमृत भालेराव. आणि जिप्सी दिग्दर्शक शशिकांत चंद्रकांत खंदारे. या 7 चित्रपटांची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये मराठी चित्रपट स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटास 5 लाख रुपयांचा शासनाचा संत तुकाराम पुरस्कार दिला जातो. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या होत्या. धन्यवाद.